महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून पेण उपजिल्हा रुग्णालयाला 70 वैद्यकीय उपकरणांचे वाटप। ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या मार्फत पद्मश्री डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पेण उपजिल्हा रुग्णालय पेण येथे तब्बल 70 वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय उपकरणे, औषधे व आरोग्य साहित्याचे वितरण करण्यात आले। सदरचा कार्यक्रम 12 मे रोजी पेण येथील मराठा समाज हॉलमध्ये उत्साहात पार पडला। आरोग्य सेवेला अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास श्री सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती। या प्रसंगी पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर, उपपरिवहन कार्यालयाचे अधिकारी गुलाब सोळंकी, पेण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक संध्यादेवी राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय उपकरणांचे वितरण करण्यात आले। प्रतिष्ठानच्या माध्यमातून रुग्णालयाला देण्यात आलेल्या साहित्यामध्ये मल्टीपॅरा मॉनिटर, डिजिटल बीपी मशीन, डिफिब्रिलेटर मशीन, फोटोथेरपी युनिट, ऑक्सिजन फ्लोमीटर, व्हीलचेअर, संगणक संच, सर्जिकल साहित्य, विविध इंजेक्शन्स, औषधे तसेच इतर अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा समावेश आहे। डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले की प्रतिष्ठानचे कार्य पाहून अक्षरशः भारावून गेलो आहे। आध्यात्मिक क्षेत्रात संत साहित्याच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याची विचारधारा ही जपत प्रतिष्ठान विविध सामाजिक उपक्रम प्रभावीपणे राबवत आहेत। स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, नदी तलाव संवर्धन यासारख्या उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडत आहे। हे कार्य केवळ आपल्या देशातच नव्हे तर परदेशातही पोहोचले असून प्रतिष्ठानचे योगदान अत्यंत प्रेरणादायी आहे। तसेच पेण नगरपालिकेच्या हद्दीत देखील नदी संवर्धन व स्वच्छता मोहिमांमध्ये श्री सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे। खऱ्या अर्थाने समाजसेवा आणि कार्य कसे असावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान होय। जीवन पाटील, पेण नगरपालिका मुख्याधिकारी। यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्यास मदत होत असल्याचे मत व्यक्त केले। कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन श्री सदस्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरत, सहतृप्ती भोईर, पेण। पेणचं नदीचं संवर्धन बघितलं, स्वच्छता अभियान बघितलं, कचेरीतला किंवा सार्वजनिक क्षेत्रातली स्वच्छता मोहीम असो, वृक्षारोपण असो, दर रविवारी आपण दास सर्व मुंबर्डे असतील, इकडे तांबडी असेल, वेगवेगळ्या ठिकाणी जाणार, वृक्षारोपण तर करणारच, पण त्याला पाणी घालणार आणि त्याचं जतन करणार। हे जे सामाजिक, शैक्षणिक, स्वच्छता विषयक सर्व जे कार्य आहेत, ही कार्य म्हणजे आपणच करावी आणि आपणच करावी असं मी नक्कीच इथे सांगेन।